जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलवर. आयुष्यातील काही टप्पे असे असतात की त्या काळात घडणाऱ्या घटना प्रथमदर्शी जरी साध्या वाटत असतात, परंतु काही काळ पुढे गेल्यानंतर लक्षात येते की त्याच घटनांनी भविष्यातील अनेक वर्षांची बदलांची बीजे रोवली होती. त्यावेळी दाखवलेला संयम, केलेले नियोजन आणि घेतलेले निर्णय पुढील प्रवासाची दिशा ठरवत असतात. त्याचप्रमाणे धनुलग्न धनुराशींच्या जातकांसाठी जुलै 2026 हा महिना अंतर्मुखता, परिवर्तन, संबंध, कर्मफल आणि जीवनातील नव्या जाणीवांचा काळ ठरू शकतो. या महिन्यामध्ये सप्तम स्थान, अष्टम स्थान, षष्ठ स्थान आणि नवम भावावरती निर्माण होणारे ग्रह प्रभाव अनेक क्षेत्रांमधील महत्त्वपूर्ण घडामोडी या काळामध्ये जुलै 2026 मध्ये घडताना बघायला भेटणार आहे. धनुराशी ही कालचक्रातील नवम राशी म्हणजे भाग्यस्थानातील गोचर म्हणजे भाग्यस्थानातील राशी कालपुरुषाच्या कुंडलीत मांडलेली आहे. या राशीचे स्वामी देवगुरु बृहस्पती आहे. त्यामुळे या राशीचे लोक सामान्यतः आशावादी, ज्ञानप्रेमी, प्रामाणिक, स्वतंत्र विचारांचे, प्रवासप्रिय आणि जीवनात सतत प्रगतीच्या शोध घेणारे असतात. जे कोणीही हा व्हिडिओ बघत असतील आणि त्यांच्या नावाची सुरुवात य, भ, ध, फ, ढ या अक्षरांची असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघावा. आणि कालपुरुषाच्या कुंडलीत किंवा शास्त्रकारांनी 16 प्रकारच्या जन्मपत्रिका दिलेल्या आहेत आणि जन्मपत्रिकेमध्ये लग्न कुंडली असे वरती नाव असेल आणि लग्न कुंडलीमध्ये या प्रथम स्थानामध्ये 9 क्रमांक असेल तर ते धनुलग्न जातकांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यांनी हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी कुठलीही संख्या असेल किंवा कुठलाही अंक असेल आणि चंद्रमा या 12 स्थानामध्ये कुठेही बसलेले असतील आणि त्या स्थानाच्या ठिकाणी 9 अंक लिहिलेला असेल तर धनुराशीवाले जातकांनी देखील हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. कारण की धनुलग्न आणि धनुराशीवाले जातकांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे किंवा जुलै 2026 मध्ये खूप जास्त फायदेशीर सर्व गोष्टी आणि नकारात्मक आणि सकारात्मक गोष्टींची जाणीव करून देणारा हा व्हिडिओ असणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन या बटनवर क्लिक करा, जेणेकरून तुमच्या धनुराशीच्या जातकांसाठी खूप काहीतरी महत्त्व नाविन्यपूर्ण जे काही ग्रहस्थिती किंवा नाविन्यपूर्ण फलादेश आम्ही जॉईन करणाऱ्या व्यक्तींसाठी तयार करणार आहोत. म्हणून नक्कीच तुम्ही जॉईन व्हा. जुलै 2026 मध्ये धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांसाठी सप्तम स्थानी सूर्य भगवंताचे भ्रमण आणि नंतर अष्टम स्थानातील प्रवेश, अष्टम स्थानातील उच्च राशीस्थ गुरु भगवंतासोबत सूर्य भगवंताची युती, त्याच्यानंतर षष्ठ भावातील मंगळ भगवंताचे गोचर, विशेष म्हणजे अष्टम स्थानातील बुध आणि नंतर सप्तम अशा स्थानात असणारे बुध भगवान वक्री अवस्थेत आहे, ज्यांचा संबंध सप्तम आणि अष्टम स्थानाशी आहे. अष्टम भावात उच्च राशीस्थ गुरु भगवान, अष्टम स्थानातून नवम भावाकडे जाणारे शुक्र भगवान, तर चतुर्थ स्थानाची शनी भगवंताचा प्रभाव आणि विशेष म्हणजे तृतीय स्थानात राहू, तर भाग्यस्थानात केतू आणि या सर्व ग्रह परिस्थितीचा धनुलग्न धनुराशीवाले जातकांना जुलै 2026 मध्ये चांगल्या प्रमाणात प्रभाव बघायला भेटणार आहे. ज्योतिषशास्त्रात असे सांगितले जाते की जेव्हा अष्टम भाव, भाग्यभाव आणि लग्नेश एकाच वेळी सक्रिय होतात तेव्हा जीवनातील लपलेले दार सर्व बाजूने उघडू लागतात आणि व्यक्तीला स्वतःची क्षमतेची नवी जाणीव या काळामध्ये होऊ शकते. मित्रांनो, जुलै 2026 मध्ये धनुराशींसाठी किंवा धनुलग्नवाल्या जातकांसाठी ग्रहस्थिती अचानक बदल घेताना येत आहे आणि या सर्व गोष्टींचे संकेत तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे. ते म्हणजे सूर्य भगवान 15 जून 2026 ते 15 जुलै 2026 या काळामध्ये सप्तम स्थानामध्ये गोचर करत आहेत, जे की भाग्यश होऊन सप्तम स्थानामध्ये मिथुन राशीमध्ये गोचर करत आहेत. कारण की या काळामध्ये धनुराशीमध्ये धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांसाठी सप्तम स्थानामध्ये सूर्य भगवान गोचर करत असल्यामुळे कालपुरुषाच्या कुंडलीत सप्तम स्थान म्हणजे विवाह, जोडीदार, भागीदार, सार्वजनिक संपर्क, व्यवहार या सर्व गोष्टींचे कालपुरुषाच्या कुंडलीत सप्तम स्थानाला कारक मानलेले आहे. विशेष करून या सप्तम स्थानातील सूर्य भगवंतामुळे नवीन लोकांशी ओळख या काळामध्ये वाढू शकते. व्यावसायिक भागीदारीसाठी नवीन हालचाली देखील या काळामध्ये बघायला भेटणार आहेत. वैवाहिक विषयांवरती देखील चर्चा या काळामध्ये होऊ शकते. ग्राहक आणि व्यवहार देखील तुमचे या काळामध्ये या मिथुन राशीच्या सूर्य भगवंताच्या गोचरमुळे बघायला भेटणार आहे. सार्वजनिक पदप्रतिष्ठा तुमची सुधारणार आहे आणि विशेष म्हणजे सूर्य भगवान सप्तम स्थानात असताना अनेकदा स्वतःच्या अपेक्षा आणि इतरांच्या अपेक्षा यामधील समतोल साधण्याची आवश्यकता तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहेत. धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांसाठी काही वेळा या काळामध्ये अहंकारामुळे मतभेद निर्माण होऊ शकतो. जोडीदाराशी संवाद कठोरपणे देखील येऊ शकतो किंवा संवादात कठोरपणा देखील येऊ शकतो. भागीदारीत मतभिन्नतात देखील तुम्हाला वारंवार जाणू शकते आणि विशेष म्हणजे या काळामध्ये तुम्ही योग्य संवाद ठेवल्यास अनेक संबंध तुमचे अधिक या काळामध्ये मजबूत होऊ शकतात. संबंध टिकवण्यासाठी नेहमी बरोबर असणे आवश्यक नाही, तर समजूतदारपणा असणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आणि या सर्व गोष्टींची जाणीव तुम्हाला धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांना या सूर्य भगवंताच्या 15 जून ते 15 जुलै या गोचरमध्ये बघायला भेटणार आहे सप्तम स्थानात.
त्याच्यानंतर ते सूर्य भगवान 16 जुलै 2026 ते 16 ऑगस्ट 2026 या काळामध्ये अष्टम स्थानामध्ये भाग्यशाष्टमात गोचर करणार आहेत. या कालामध्ये अष्टम स्थानातील सूर्य भगवान विशेष म्हणजे अष्टम स्थानातील उच्च राशीस्थ गुरु भगवंतासोबत म्हणजे युती करणार आहे. या काळामध्ये कालपुरुषाच्या कुंडलीत अष्टम स्थानामध्ये गुप्त घडामोडी, संशोधन, वारसा हक्क, अचानक बदल, मानसिक परिवर्तन आणि गूढ ज्ञान या सर्व गोष्टींचे कालपुरुष कुंडलीत अष्टम स्थानाला संबोधलेले आहे. कारण की या काळात अष्टम स्थानामध्ये सूर्य भगवान गोचर करणार आहे, त्यामुळे काही जुन्या विषयांचा निकाल तुम्हाला या काळामध्ये लागू शकतो. रखडलेली कामे पुढे सरकू शकतात किंवा पूर्ण होऊ शकतात. अंतर्मनातील मोठा बदल तुम्हाला या काळामध्ये वारंवार जाणू शकतो. आर्थिक नियोजनाकडे तुम्ही लक्ष देखील या काळामध्ये देणं गरजेचं आहे किंवा तुमचे लक्ष देखील जाऊ शकते. विमा, कर, वारसा किंवा कागदपत्रांचे विषय या काळामध्ये सक्रिय होताना बघायला भेटणार आहे. अष्टमस्थ सूर्य भगवान व्यक्तीला जीवनातील वास्तविकता दाखवण्याचे प्रयत्न करतात. म्हणूनच काही प्रसंग प्रथम दर्शनी कठीण वाटले तरी त्यामागे भविष्यातील मोठा लाभ दडलेला असू शकतो. या सर्व गोष्टींची जाणीव तुम्हाला या काळामध्ये धनुलग्न धनुराशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे. परिवर्तन कधीच सहज नसते, पण तेच व्यक्तीला पुढील स्तरावर तयार करत असते. धनुलग्न धनुराशीवाले जातकांना या सर्व गोष्टींची जाणीव जुलै 2026 मध्ये बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर मंगळ भगवान 21 जून 2026 ते 1 ऑगस्ट 2026 या काळामध्ये धनुलग्न धनुराशीवाले जातकांसाठी पंचमेश आणि वेश होऊन षष्ठ स्थानामध्ये या काळामध्ये गोचर करत आहेत. कालपुरुषाच्या कुंडलीत षष्ठ भाव म्हणजे शत्रू, षष्ठ भाव म्हणजे स्पर्धा, षष्ठ भाव म्हणजे कर्ज, आरोग्य, संघर्ष, सेवा क्षेत्र या सर्व गोष्टींचे कारक कालपुरुषाच्या कुंडलीत षष्ठ भावाला मानलेला आहे. आणि मंगळ भगवान या भावात सर्व बाजूनी चांगल्या पद्धतीचे प्रभावी परिणाम देताना बघायला भेटणार आहे. कारण की षष्ठ स्थानामध्ये आपण मागील महिन्याच्या व्हिडिओमध्ये देखील प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहोत की तृतीय स्थान, षष्ठ स्थान, अष्टम स्थान, एकादश स्थान आणि द्वादश स्थान या 5 स्थानामध्ये कुठलाही पापग्रह आला तर तो बलवान होतो. आणि मंगळ भगवान या स्थानामध्ये वृषभ राशीचे आल्यामुळे या काळामध्ये प्रतिस्पर्धांवर तुमची मात करण्याची क्षमता वाढू शकते. कामातील वेग तुमचा वाढू शकतो. स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला फायदा मिळू शकतो. आणि विशेष म्हणजे अलीकडे प्रश्न सोडवण्याची ताकद तुम्हाला सर्व बाजूने मिळू शकते. आत्मविश्वास तुमचा या मंगळ भगवानचा त्या षष्ठ स्थानातील गोचरमुळे बघायला भेटणार आहे. पण विशेषतः ज्या व्यक्ती प्रशासन, सुरक्षा, तांत्रिक क्षेत्र, क्रीडा किंवा स्पर्धात्मक वातावरणात कार्यरत आहात त्यांना हा परिणाम अत्यंत प्रभावी आणि लाभदायक ठरणार आहे. षष्ठ स्थानातील या मंगळ भगवंताचे गोचर. रागावर नियंत्रण ठेवणे, आरोग्याची उपेक्षा करू नका किंवा आरोग्याच्या बाबतीत तुम्ही कुठल्याही पद्धतीची चालढकलपणा किंवा कुठल्याही पद्धतीची दिरंगाई करू नका. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला तकलीफ बघायला भेटू शकते. वाद होईल तेवढे तुम्ही टाळणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे धैर्य आणि शिस्त यांची जोड मिळाली तर संघर्षात सुद्धा यशाचे मार्ग व्यक्तीला मिळत असतात. आणि तो काळ या षष्ठ स्थानातील मंगळ भगवंताच्या गोचरमुळे बघायला भेटणार आहे. या षष्ठ स्थानातील मंगळ भगवंताची चतुर्थ दृष्टी तुमच्या भाग्यावरती म्हणजे नवम भावावरती पडत आहे. या काळामध्ये तुमचे भाग्य सक्रिय होऊ शकतात. धार्मिक कार्य तुमची रुची वाढेल, गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल आणि प्रवासाचा योग देखील या काळामध्ये संभवत आहे. त्याच्यानंतर या षष्ठ स्थानातील मंगळ भगवान सप्तमस्थ दृष्टी तुमच्या व्यय स्थानावरती आणि स्वतःच्या राशीवरती टाकत आहे म्हणजे 12व्या भावावरती. षष्ठ स्थान आणि व्यय स्थान हे परदेश गमनाचे आहे, खर्च वाढवण्याचे स्थान आहे, आध्यात्मिक प्रवृत्ती वाढवण्याचे स्थान आहे. या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला फायदा या काळामध्ये बघायला भेटणार आहे. परदेशी संबंधित विषय तुमचे या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे सक्रिय होऊ शकतात. आणि त्याच्यानंतर या षष्ठ स्थानातील मंगळ भगवान अष्टमस्थ दृष्टी तुमच्या व्यक्तित्वावर म्हणजे लग्न भावावरती टाकत आहे. लग्न भावावरती मंगळ भगवंताची दृष्टी पडत असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, निर्णय क्षमता मजबूत होईल, नेतृत्व गुण तुमचे या काळामध्ये विकसित होईल. विशेष म्हणजे व्यक्तिमत्वात तुमच्या ठामपणा दिसेल आणि तुम्ही सर्व डिसिजन खूप जास्त स्ट्रॉंग पद्धतीने आणि ओव्हर कॉन्फिडन्स या सर्व गोष्टींपासून तुम्ही थोडेसे दूर राहिले पाहिजे आणि विचारपूर्वक निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे धनु लग्न धनुराशीवाल्या जातकांसाठी या काळामध्ये. त्याच्यानंतर बुध भगवान जे की 22 जून 2026 ते 6 जुलै 2026 या काळामध्ये बुध भगवान कर्क राशीमध्ये म्हणजे अष्टम स्थानात उच्च राशीस्थ गुरु भगवंतासोबत युती करून गोचर करत आहेत. या काळामध्ये अष्टम स्थानातील बुध भगवान कर्क राशीत गुरुसोबत युती करून असल्यामुळे या काळामध्ये संशोधनात्मक कार्यात तुमची या काळामध्ये प्रगती होऊ शकते. आर्थिक नियोजनाचा विचार या काळामध्ये होऊ शकतो. विशेष म्हणजे गुप्त माहिती तुमची काही समोर येऊ शकते. मानसशास्त्र, अध्यात्म किंवा ज्योतिष विषयांकडे तुमचा रस वाढू शकतो. अपूर्ण विषयांवर देखील तुम्हाला या काळामध्ये स्पष्टता बघायला भेटणार आहे या गुरु आणि सूर्याच्या युतीमुळे, गुरु आणि बुधाच्या युतीमुळे. अनेकांना या काळात जीवनातील काही महत्त्वाचे सत्य समजण्याची संधी या काळामध्ये मिळू शकते. ज्ञान केवळ पुस्तक देत नाही, अनुभवही तितकेच मोठे शिक्षक मानलेले आहे. आणि या सर्व परिस्थितीमध्ये बुध आणि गुरुची अष्टम स्थानातील युती तुम्हाला धनु लग्न धनुराशीवाल्या जातकांना या सर्व गोष्टींची जाणीव करून देणार आहे. त्याच्यानंतर बुध भगवान
जे की 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 या काळामध्ये अष्टम स्थानामधूनच वक्री अवस्थेत जाणार आहे. मित्रांनो, बुध भगवान वक्री म्हणजे घाबरण्याचा काळ नसून पुनर्विचाराचा काळ असणार आहे. आणि अष्टम स्थानातील बुध भगवान वक्री अवस्थेत जाणार आहे आणि ते राशी परिवर्तन देखील करणार आहे. ते 7 जुलै 2026 ते 4 ऑगस्ट 2026 अष्टम स्थानातून मिथुन राशीमध्ये सप्तम स्थानामध्ये व राशी परिवर्तन करणार आहे. या काळामध्ये या सप्तम स्थानातील बुध भगवंताच्या वक्री अवस्थेत राशी परिवर्तनामुळे जुने संबंध पुन्हा या काळामध्ये चर्चेत येऊ शकतात. अपूर्ण व्यवहार पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. पूर्वीचे ग्राहक किंवा संपर्क पुन्हा या काळामध्ये जोडले जाऊ शकतात. भागीदारीतील काही मुद्दे पुन्हा तपासावे लागू शकतात. विशेष म्हणजे वैवाहिक विषयांवर सर्व बाजूनी चर्चा या काळामध्ये वाढू शकते. धनु लग्न धनु राशीवाले जातकांची जुलै 2026 मध्ये. पण सर्वात महत्वाचं म्हणजे घाईत निर्णय घेऊ नका. कागदपत्रे व्यवस्थित तपासा. करार तपासूनच अंतिम निर्णय करा. गैरसमज तुमचे या काळामध्ये वाढू शकतात, कारण की सप्तम स्थानातून व्यक्तित्वावरती या काळामध्ये बुध भगवंताची दृष्टी बघायला भेटणार आहे. कधी कधी पुढे जाण्यासाठी मागील चुका देखील समजून घेणे आवश्यक असतात आणि या सर्व गोष्टींची जाणीव तुम्हाला या काळामध्ये बुध भगवंताच्या या वक्री अवस्थेतील गोचर परिस्थितीमुळे राशी परिवर्तन या परिस्थितीमुळे बघायला भेटणार आहे. धनु लग्न धनु राशीवाले जातकांसाठी जुलै 2026 मध्ये. त्याच्यानंतर गुरु भगवान जे की 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या काळामध्ये धनु लग्न धनु राशीवाल्यांचे स्वामी अष्टम स्थानामध्ये गोचर करत आहे. मित्रांनो, देवगुरु बृहस्पती कर्क राशीमध्ये म्हणजे स्वतःच्या उच्च राशीमध्ये अष्टम स्थानामध्ये गोचर करून सर्व पद्धतीचा फायदा या काळामध्ये बघायला भेटणार आहे. अष्टम स्थान म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीत गुप्त लाभ, संशोधन, वारसा, परिवर्तन, दीर्घकालीन नियोजन, अध्यात्म आणि जीवनातील सर्व खोल अनुभव या अष्टम स्थानातून कालपुरुषाच्या कुंडलीत मांडले जातात. अष्टम स्थानात गुरु भगवान गूढ स्वरूपांचे भाव देखील मांडले जाऊ शकतात आणि या सर्व गोष्टींचे अष्टम स्थानात गुरु भगवान गेल्यामुळे गूढ स्वरूपाच्या सर्व गोष्टींमध्ये तुमचा रस या काळामध्ये वाढताना बघायला भेटणार आहे. परंतु जेव्हा गुरु या भावात उच्च राशीमध्ये येतात तेव्हा अनेकांना लपलेल्या संधी देखील व्यक्तीला सर्व बाजूने उलगडताना बघायला भेटणार आहे. अष्टम स्थानातील उच्च राशीचा गुरु भगवंतामुळे अडकलेले विषय तुमचे या काळामध्ये मार्ग लागू शकतात. अनपेक्षित लाभ देखील तुम्हाला मिळू शकतो. कुटुंबातील जुने प्रश्न देखील या काळामध्ये सुटू शकतात. विशेष म्हणजे आर्थिक सुरक्षितेसाठी नवीन मार्ग तुम्हाला सर्व बाजूने या काळामध्ये सापडू शकतो. आध्यात्मिक प्रगती होणार आहे आणि जीवनातील मोठ्या निर्णयांसाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन या अष्टम स्थानातील उच्च राशीतील गुरु भगवंतामुळे बघायला भेटणार आहे. गुरु भगवान ज्या भावात असतात त्या भावातील अंधार कमी करून तेथे ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्याची प्रयत्न करत असतात आणि अष्टम स्थानात या सर्व गोष्टींचा फायदा धनु लग्न धनु राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. कारण अनेक जातकांसाठी हा काळ स्वतःच्या जीवनाचा नवीन विचार करण्यासाठी चांगल्या पद्धतीचा ठरू शकतो. अष्टम स्थानातील गुरु भगवंताची पंचमस्त दृष्टी तुमच्या व्यय भावावरती म्हणजे 12व्या भावावरती पडत आहे. धनु लग्न धनु राशीवाल्या जातकांसाठी अष्टमातील स्वतःच्या उच्च राशीतील म्हणजे कर्क राशीतील गुरु भगवान व्यय भावावरती वृश्चिक राशीवरती दृष्टी या काळामध्ये टाकत आहे. या प्रभावामुळे कुठेतरी परदेशी संबंधित विषय तुमचे या काळामध्ये सक्रिय होऊ शकतात. आध्यात्मिक प्रवासाचा योग देखील या काळामध्ये तयार होऊ शकतो. जे कोणी ध्यान साधना किंवा धार्मिक कार्यामध्ये म्हणजे ऑलरेडी पहिल्यापासून आहे त्यांचा या सर्व गोष्टींमध्ये खूप जास्त प्रमाणात रस वाढणार आहे. विदेशातील जे कोणी संपर्क वाढण्यासाठी प्रयत्न करत आहात त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत लाभदायक आणि फायदेशीर असणार आहे. धनु लग्न धनु राशीवाल्या जातकांसाठी काही जातकांना परदेशाच्या संबंधाने शिक्षण घ्यायचे आहे, परदेशी नोकरी किंवा परदेशी प्रवासाच्या संबंधित काही प्रयत्न करत आहात त्यांच्यासाठी हा काळ सकारात्मक बदल किंवा सकारात्मकता किंवा सकारात्मक परिणाम या काळामध्ये देणार आहेत धनु लग्न धनु राशीवाल्या जातकांना. त्याच्यानंतर या अष्टमातील गुरु भगवंताची सप्तमस्त दृष्टी धनभावावरती म्हणजे द्वितीय भावावरती पडत आहे. कालपुरुषाच्या कुंडलीत धनभाव म्हणजे द्वितीय भावात धन, कुटुंब, व्यक्तीची वाणी, बचत आणि आर्थिक स्थैर्य म्हणजे सर्व बाजूचे आर्थिक नियोजन या द्वितीय स्थानातून कालपुरुषाच्या कुंडलीत बघितलेले आहे. या सप्तमस्त दृष्टीमुळे आर्थिक स्थिती तुमची सुधारण्याची संधी तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते. अडकलेली रक्कम तुमची या काळामध्ये मिळताना बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे कुटुंबांमध्ये तुमच्या सर्व बाजूने समन्वय आणि प्रेमपूर्वक बाजू या काळामध्ये बघायला भेटणार आहे. बचतीचे नियोजन तुम्हाला सर्व बाजूनी मजबूत होताना या काळामध्ये बघायला भेटणार आहे. धनु लग्न धनु राशीवाल्या जातकांसाठी योग्य विचार आणि योग्य नियोजन यामुळे संपत्ती टिकून राहू शकते आणि या सर्व गोष्टींची जाणीव तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे. या अष्टम स्थानातील गुरु भगवंताच्या सप्तमस्त दृष्टीमुळे ते म्हणजे 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या काळामध्ये या गुरु भगवंताच्या गोचर अवस्थेत धनु लग्न धनु राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर अष्टमातील गुरु भगवंताची नवमस्त दृष्टी चतुर्थ स्थानावरती म्हणजे मातृस्थानावरती बघायला भेटत आहे. चतुर्थ भाव म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीत घर, माता, वाहन, मालमत्ता, मानसिक समाधान या सर्व गोष्टींचे कारक कालपुरुषाच्या कुंडलीत चतुर्थ स्थानाला संबोधलेले आहे. चतुर्थ स्थानावरती नवमस्त दृष्टी अष्टमातून गुरु भगवंताची पडत असल्यामुळे घरगुती वातावरणात सुधारणा होऊ शकते. मालमत्ता संबंधित काही
कामांमध्ये या काळामध्ये गती येऊ शकते. घर बदलण्याचा विचार देखील होऊ शकतो, कारण की मीन राशीचे शनी भगवान जलतत्वीय राशीत असल्यामुळे काहीतरी जुनी बिल्डिंग होती, मोठ्या सिटीच्या ठिकाणी मोठी नवीन म्हणजे जुनी बिल्डिंग आहे, मोठ्या शहरांमध्ये या घटना वारंवार घडू शकतात किंवा या घटना धनुलग्न धनुराशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे. मोठी बिल्डिंग आहे आणि ती कुठेतरी रिकन्स्ट्रक्शनला जाऊ शकते, कुठेतरी जुनी जागा आहे, जुनं घर आहे, ती रिकन्स्ट्रक्शनला जाऊ शकते. त्यामुळे घर बदलणे किंवा या सर्व गोष्टींमध्ये घराच्या संबंधाने बदलण्याचा विचार किंवा अडचणी निर्माण या काळामध्ये होऊ शकतात. मातेकडून म्हणजे आईकडून तुम्हाला या काळामध्ये सर्व पद्धतीचे सहकार्य या काळामध्ये बघायला भेटणार आहे धनुलग्न धनुराशीवाले जातकांना. अनेकांना घर आणि कुटुंबाशी संबंधित काही महत्वाचे निर्णय या काळामध्ये घ्यावे लागू शकतात. त्याच्यानंतर शुक्र भगवान जे की 8 जून 2026 ते 3 जुलै 2026 या काळामध्ये कर्क राशीमध्ये अष्टम स्थानामध्ये गोचर करत आहे. या काळामध्ये शुक्र भगवान कर्क राशीमध्ये अष्टम स्थानात गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये अचानक तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनात जवळीक तुमची या काळामध्ये वाढू शकते. विशेष म्हणजे आर्थिक नियोजनाकडे तुमचे लक्ष सर्व बाजूने जाऊ शकते. आणि विशेष या काळामध्ये अष्टमातील शुक्र भगवान गुरुसोबत युती करत असल्यामुळे गुप्त किंवा रखडलेल्या विषयांमध्ये तुम्हाला या काळामध्ये प्रगती बघायला भेटणार आहे. अनेकांना एखाद्या जुन्या विषयाचा सकारात्मक निकाल देखील या अष्टम स्थानातील शुक्र भगवंताच्या या गोचरमुळे बघायला भेटणार आहे. कधी कधी सुखाचे दरवाजे तिथे उघडतात जिथे आपण अपेक्षाच केलेली नसते. आणि या सर्व गोष्टींची जाणीव धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांना षष्ठेश अष्टम स्थानामध्ये गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर ते शुक्र भगवान 4 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या काळामध्ये भाग्यस्थानामध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये गोचर करत आहेत, की ज्या ठिकाणी ऑलरेडी केतू भगवान पहिल्यापासूनच विराजमान आहेत. नवम स्थान म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीत भाग्य, धर्म, गुरु, प्रवास आणि विशेष म्हणजे उच्च शिक्षण, पुण्य या सर्व गोष्टींचे कारक कालपुरुषाच्या कुंडलीत नवम भावाला संबोधलेले आहे. नवम भावामध्ये शुक्र भगवान सिंह राशीमध्ये गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये तुम्हाला सर्व बाजूने भाग्याची साथ मिळू शकते. प्रवासात लाभ मिळू शकतो. धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग या काळामध्ये वाढणार. नवीन संपर्क तुम्हाला लाभदायक देखील ठरणार आहे आणि विशेष म्हणजे समाजात तुमची पदप्रतिष्ठा वाढणार आहे. मात्र शुक्र आणि केतूमुळे कुठेतरी काही वेळा मिळालेल्या यशात तुम्हाला समाधान देखील कमी वाटू शकते. म्हणून अपेक्षा आणि वास्तव यामधील समतोल राखणे तुम्हाला जुलै 2026 मध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहे तुला लग्न तुला राशीवाले जातकांसाठी. त्याच्यानंतर शनी भगवान जे की 29 मार्च 2025 ते 2 जून 2027 या काळामध्ये मीन राशीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये गोचर करत आहेत. शनी भगवान चतुर्थ स्थानामध्ये गोचर करत असल्यामुळे जलतत्वीय राशीत शनी भगवान चतुर्थ स्थानात गोचर करत असल्यामुळे आपण आत्ताच बघितले की चतुर्थ स्थानामध्ये कालपुरुषाच्या कुंडलीत घर, माता, मानसिक स्थैर्य, मालमत्ता, वाहन या सर्व गोष्टींचे कारक कालपुरुषाच्या कुंडलीत चतुर्थ स्थानाला संबोधलेले आहे. आणि त्याच ठिकाणी मीन राशीचे शनी भगवान गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये घराशी संबंधित जबाबदाऱ्या वाढू शकतात. मालमत्तेचे नियोजन करावे लागू शकते. मानसिक स्थैर्यासाठी प्रयत्न तुम्हाला वारंवार करावे लागतात आणि विशेष म्हणजे घरगुती निर्णय तुम्हाला सर्व बाजूने गांभीर्याने घ्यावे लागू शकतात. शनी भगवान नेहमीच शिस्त आणि वास्तववाद शिकवतात. स्थिर पायावर तयार करण्यासाठी वेळ लागतो, पण एकदा पाया मजबूत झाला की इमारत दीर्घकाळ टिकते. आणि या सर्व गोष्टींची जाणीव तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर राहू भगवान जे की 28 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये पराक्रम स्थानामध्ये कुंभ राशीचे गोचर करत आहेत. राहू भगवान पराक्रम स्थानाचे कारक मांडलेले आहे आणि तृतीय स्थान कालपुरुषाच्या कुंडलीत स्थैर्य, प्रयत्न, संवाद, कौशल्य आणि विशेष म्हणजे मार्केटिंग, छोटे भाऊ मोठे भाऊ, मीडिया आणि कम्युनिकेशन किंवा प्रतिस्पर्धा या सर्व गोष्टींचे कारक कालपुरुषाच्या कुंडलीत तृतीय स्थानाला मांडलेले आहे. आणि कुंभ राशीचे राहू या तृतीय स्थानात गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. नवीन कौशल्य शिकण्याची प्रेरणा तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते. विशेष म्हणजे सोशल मीडिया किंवा डिजिटल माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीचा लाभ या काळामध्ये मिळू शकतो. धाडशी निर्णय घेण्याची क्षमता तुमची या काळामध्ये वाढू शकतात. विशेष म्हणजे राहू व्यक्तीला मोठे विचार करण्यास प्रेरणा देखील या तृतीय स्थानातील राहू भगवंताच्या गोचरमुळे बघायला भेटणार आहे. मात्र वास्तव विसरून अवास्तव जोखीम घेणे टाळणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे धनुलग्न धनुराशीवाले जातकांसाठी या काळामध्ये. त्याच्यानंतर केतू भगवान जे की 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये सिंह राशीमध्ये म्हणजे भाग्यस्थानामध्ये गोचर करत आहे. भाग्यस्थानातील केतू भगवान सिंह राशीचे गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये तुमचे नवम स्थान म्हणजे अध्यात्म, सर्व पद्धतीची सकारात्मकता बाजू कालपुरुषाच्या कुंडलीत नवम स्थानामध्ये बघितली आहे. आणि केतू भगवान सर्वात शुभ ग्रह कालपुरुषाच्या कुंडलीत किंवा आध्यात्मिकतेचे कारक, वैराग्याचे कारक कालपुरुषाच्या कुंडलीत किंवा शास्त्रकारांनी केतू भगवंताला मांडलेला आहे. आणि नवम स्थानामध्ये केतू भगवान गोचर करत असल्यामुळे तुम्हाला या काळामध्ये आध्यात्मिकतेकडे तुमची ओढ वाढू शकते. जीवनाचा खोल विचार करण्याची प्रेरणा तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते. विशेष म्हणजे धार्मिक प्रवृत्ती तुमची खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे. जुन्या कर्माचे परिणाम तुम्हाला सर्व बाजूने अनुभवास या काळात मिळणार आहे धनुलग्न धनुराशीवाले जातकांना.
अनेकांना बाह्य यशापेक्षा अंतर्मनातील समाधान अधिकच महत्वाचे वाटू शकते या काळामध्ये जुलै 2026 मध्ये. केतू भगवान व्यक्तीला सत्याच्या अधिक जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न या काळामध्ये करणार आहेत धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर आपण या सर्व परिस्थितीचा, ग्रहगोचर परिस्थितीचा आपण आतापर्यंत सर्व पद्धतीचा फलादेश पाहिलेला आहे. आता डेट वाईज प्रेडिक्शन करणार आहोत आपण जुलै 2026 मध्ये धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांसाठी. जुलै 2026 हा महिना 31 दिवसाचा आहे आणि या महिन्यामध्ये काही ठराविक दिवस दिलेले आहेत की त्या दिवशी तुम्ही कुठलेही महत्त्वाचे कार्य करू नका. तुमच्या कॅलेंडरवरती किंवा नोट्सबुकवरती तुम्ही या डेट्स लिहून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या तुमच्या संबंधाने सगळ्या त्रासांपासून तुमची सुटका नक्कीच होईल. आणि काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही या दिवशी पेंडिंग ठेवले पाहिजे. त्यातील सर्वात महत्त्वाची सावधानी म्हणजे 1 जुलै ते 6 जुलै या काळामध्ये तुम्ही कोणतेही महत्त्वाचे कार्य करू नका किंवा महत्त्वाचे डिसिजन घेऊ नका की ज्यामुळे तुम्हाला मानसिक टेन्शन वाढेल. होईल तेवढे तुम्ही सर्व गोष्टी शांततेने हाताळणं या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा टप्पा 13 जुलै ते 18 जुलै या काळामध्ये तुम्ही होईल तेवढं विचार करून बोलणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. अष्टम स्थानातील शुक्र बुधाची युती आणि गुरुची सिच्युएशन या काळामध्ये तुम्हाला बोलण्यात कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण की सूर्य भगवान देखील कर्क राशीमध्ये अष्टम स्थानात जाईल, तुमच्या बोलण्यावरचा समतोल हलून जाईल आणि या बोलण्यावरती तुम्हाला अत्यंत समतोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे 13 जुलै ते 18 जुलै या काळामध्ये. त्याच्यानंतर 29 जुलै ते 31 जुलै या काळामध्ये कायदे कानूनच्या संबंधाने काही महत्त्वाचे कोर्टाची हिअरिंग आहे, काही महत्त्वाचे एलिगेशन्स आहे. या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेणं किंवा या सर्व महत्त्वाच्या गोष्टींमध्ये तुम्ही या 3 दिवसामध्ये 29 जुलै ते 31 जुलै या काळामध्ये तुमची या कोर्टाच्या संबंधाची सर्व कामं किंवा कायदे कानूनच्या संबंधाची सर्व कामं पेंडिंग ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर जॉबच्या संबंधाने कोणी प्रयत्न करत आहात, जॉब लागलाय पण जॉईन होण्याची डेट बघत आहात, इंटरव्ह्यू द्यायचा आहे त्याची डेट बघत आहात, त्यांच्यासाठी 4 जुलै ते 18 जुलै हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यानंतर जे कोणी व्यापाराच्या संबंधाने प्रयत्न करत आहात त्यांच्यासाठी व्यापार वाढण्याची संधी देखील या काळामध्ये बघायला भेटणार आहे जुलै 2026 मध्ये. त्याच्यानंतर आरोग्याच्या संबंधाने जे कोणी आरोग्याच्या बाबतीत खूप जास्त परेशान आहेत आणि त्यांच्यासाठी सुटका होणार नाही किंवा ते परेशान आहेत आणि त्यांना त्या आरोग्याच्या त्रासातून मुक्तता भेटत नाही, तर त्या मुक्ततेसाठी म्हणा किंवा या 2 दिवसांमध्ये तुम्हाला खूप जास्त त्रास होऊ शकतो, तुम्ही सांभाळून राहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यात विशेष करून फूड पॉयझनिंग आणि खानपानाच्या संबंधाने अत्यंत काळजी घेणं महत्त्वाचं असणार आहे. त्या तारखा म्हणजे 16 जुलै ते 15 जुलै, 15 जुलै 16 जुलै या 2 दिवसांमध्ये तुम्ही खानपान आणि आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे जुलै 2026 मध्ये. त्याच्यानंतर प्रेम प्रकरणाच्या संबंधाने तुमचे प्रेम घरी जाहीर करायचे आहे, तुम्हाला एक दुसऱ्यांच्या संबंधाने बोलून दाखवायचे आहे, त्यांच्यासाठी 17 जुलै हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यानंतर विवाहाच्या संबंधाने थोडीशी उतार चढाव या काळामध्ये बघायला भेटणार आहे. कारण की पंचमेश षष्ठ स्थानात, लग्नेश अष्टमात, चतुर्थेश अष्टमात असल्यामुळे या काळामध्ये विवाहाच्या संबंधाने उतार चढाव बघायला भेटणार आहे जुलै 2026 मध्ये धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांसाठी. विद्यार्थ्यांसाठी हा काळ थोडासा कठोर असणार आहे धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांसाठी, तो म्हणजे 7 जुलै ते 9 जुलै या काळामध्ये. आणि दुसरा टप्पा असणार आहे 24 जुलै ते 28 जुलै या काळामध्ये तुम्हाला कठीण प्रसंग किंवा काही महत्त्वाचे एक्झाम्स असतील, काही महत्त्वाचे निर्णय असतील, काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतील, तर या 4 दिवसामध्ये तुम्ही सोडून देणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे किंवा या 5 ते 7 दिवसामध्ये तुम्ही सोडणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांसाठी. शेअर मार्केटच्या संबंधाने प्रयत्न करत आहात, शेअर मार्केटला फ्युचरला घेऊन इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यांच्यासाठी 23 जुलै ते 24 जुलै हे 2 दिवस फायदेशीर असणार आहे. शेअर मार्केट शिकण्यासाठी प्रयत्न करत आहात, शिकलेले शेअर मार्केट तुम्हाला कुठेतरी थोड्याफार पद्धतीने मार्केट अनालायसिस करायचं आहे, त्यांच्यासाठी 7 जुलै ते 9 जुलै हा काळ अत्यंत फायदेशीर असणार आहे. या महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेअर मार्केटवाल्या व्यक्तीने थोडंसं सांभाळून राहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण की या महिन्यामध्ये उतार चढाव देखील या काळामध्ये बघायला भेटणार आहे आर्थिकतेच्या बाबतीत. जुलै 2026 मध्ये धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांना प्रमोशन, डिपार्टमेंट चेंज, ट्रान्सफर, स्विच किंवा पेमेंट वाढीचे चान्सेस देखील नोकरदार वर्गांना या काळामध्ये बघायला भेटणार आहे. विशेष करून प्रमोशनची योग चांगल्या पद्धतीचे बघायला भेटणार आहे धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांना. त्याच्यानंतर नवीन बिझनेस ऑफर तुम्हाला या काळामध्ये येऊ शकते. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे 19 जुलै नंतर मोठी गुंतवणुकीची योजना या काळामध्ये बनणार आहे धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांची. त्यानंतर तुम्हाला मोठ्या मित्रपरिवारांसोबत देखील आनंदाची घटना या काळामध्ये घडू शकते. आदर करा तुम्ही तुमच्या मुलांचा म्हणजे नातवांचा, त्यांच्या डिसिजनवरती किंवा त्यांच्या संबंधाने, आरोग्याच्या संबंधाने काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आणि तुम्ही त्यांच्या संबंधाने धनुलग्न धनुराशीवाले जातक या काळामध्ये खूप जास्त प्रसन्नदायी वातावरण नातवांसोबत खेळून असणार आहे, आजोबाचं आणि आजीचं धनुलग्न धनुराशीवाले जातकांसाठी. मुलांचा आदर करावा आणि विशेष म्हणजे 4 जुलै ते 18 जुलै या काळामध्ये बेस्ट काम असणं म्हणजे कर्मस्थानाच्या संबंधाने खूप चांगली फायदा बघायला भेटणार आहे. कारण की कर्मे सप्तमात गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये व्यापारी वर्गांसाठी आणि नोकरदार वर्गांसाठी चांगल्या पद्धतीचा फायदा बघायला भेटणार आहे.
फक्त या काळामध्ये ज्यांचं वय 45 ते 50च्या वरती आहे या लोकांच्या बाबतीत थोडंसं कुठंतरी स्वतःची प्रॉपर्टी, स्वतःचं काहीतरी हक्काच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या बाबतीत कुठेतरी वाटणी किंवा काहीतरी महत्त्वाचे निर्णय या काळामध्ये घेतले जाऊ शकतात. धनुलग्न धनुराशीवाले जातकांसाठी 19 जुलै ते 2 ऑगस्ट या काळामध्ये गुंतवणुकीसाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि फायदेशीर काळ असणार आहे. त्यानंतर विशेष म्हणजे घर नवीन घेण्याचे योग या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात बघायला भेटतात. पण घराचे योग देखील बनत असल्यामुळे घर होईल, पण इतके सहजासहजी होईल असं वाटत नाही. त्याचं कारण शनी भगवान मीन राशीचे चतुर्थ स्थानामध्ये या काळामध्ये बघायला भेटत आहे. जुलै 2026 मध्ये देवशयनी एकादशी म्हणजे चातुर्मासाचा प्रारंभ देखील होत आहे 25 जुलै 2026 या काळामध्ये. मित्रांनो, या दिवशी चातुर्मासाचा प्रारंभ होत असल्यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा अत्यंत पवित्र काळ, चातुर्मास म्हणजे 4 महिन्याचा काळ आहे. या काळामध्ये तुम्ही विष्णुपूजन, जप, दान, व्रत आणि ध्यान या सर्व गोष्टींचे अत्यंत महत्त्वाचे या चातुर्मासात महत्त्व मानलेले आहे. अनेकांना मानसिक शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा देखील या काळामध्ये अनुभवास येऊ शकते. आणि याच जुलै महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा देखील आहे 29 जुलै 2026 या काळामध्ये. यावर्षी गुरुपौर्णिमा धनुलग्न धनुराशीवाले जातकांसाठी विशेष महत्त्वाची मानली जाऊ शकते, कारण राशीस्वामी देवगुरु बृहस्पती उच्च राशीत सक्रिय होऊन तुमच्या अष्टम स्थानामध्ये गोचर करत आहेत. या काळामध्ये तुम्ही गुरुजनांचा सन्मान करावा, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा, ज्ञानदान करावे, धर्म कार्यामध्ये सहभाग आणि गुरुमंत्र किंवा साधना करणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. ज्यांच्या जीवनात गुरुचे मार्गदर्शन असते त्यांना प्रवासाला किंवा त्यांच्या प्रवासाला योग्य दिशा या काळामध्ये मिळताना बघायला भेटणार आहे. धनुलग्न धनुराशीवाले जातकांची करिअर आणि नोकरीवाल्या जातकांसाठी जुलै 2026 हा महिना करिअरच्या बाबतीत परिस्थिती मिश्र असली तरी प्रगतीची दिशा दाखवणारा ठरू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला सप्तम स्थानामध्ये सूर्य भगवान वरिष्ठामुळे किंवा वरिष्ठ व्यक्ती किंवा वरिष्ठ अधिकारी किंवा ग्राहक भागीदारी किंवा या सर्व गोष्टींची सहकार्यांचा संवाद देखील तुम्हाला या काळामध्ये वाढू शकतो. त्याच्यानंतर ते सूर्य भगवान 16 जुलै नंतर अष्टम स्थानामध्ये गोचर करत आहेत. अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत असल्यामुळे या काळामध्ये काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळू शकतात. विशेष म्हणजे या काळामध्ये नवीन प्रकल्प मिळू शकते, कामांमध्ये गुप्त किंवा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात, वरिष्ठांचे विश्वास संपादन करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. नोकरी बदल करणाऱ्या व्यक्तींसाठी नवीन पर्याय देखील या काळामध्ये मिळू शकतं. पण विशेष शिक्षण, संशोधन, वैद्यकीय क्षेत्र, बँकिंग, विमा, प्रशासन, कायदा, सल्लागार सेवा आणि अध्यापन क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक परिणाम या करिअर आणि नोकरीदार वर्गांना या काळामध्ये बघायला भेटणार आहे. मात्र 29 जून ते 23 जुलै या काळामध्ये बुध भगवान बकरी असल्यामुळे ईमेल, कागदपत्रे, करार, अधिकृत पत्रव्यवहार या सर्व गोष्टींची तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक काळजी केली पाहिजे धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांसाठी. विशेष म्हणजे या काळामध्ये दक्षता घ्यावी लागणार आहे. मोठ्या पदाची सुरुवात अनेकदा छोट्या जबाबदाऱ्यापासूनच होत असते आणि या सर्व गोष्टींची जाणीव तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे. व्यवसाय आणि व्यापार करणाऱ्या जातकांसाठी व्यवसायांसाठी हा महिना नवीन नियोजन आणि जुन्या व्यवहारांची पूर्तता करण्याचा काळ असणार आहे. कारण की सप्तम स्थान आणि अष्टम स्थान हे भाव दोन्ही सक्रिय होत असल्यामुळे भागीदारीचे विषय महत्त्वाचे असणार आहे. या काळामध्ये नवीन ग्राहक तुम्हाला मिळू शकतात, जुने व्यवहार तुमचे पूर्ण होणार आहेत, थांबलेली देणी देखील म्हणजे गुंतलेले पैसे देखील तुमचे या काळामध्ये मिळू शकतात. डिजिटल माध्यमातून तुम्हाला लाभ मिळेल. मार्केटिंग आणि जाहिरातींमधून देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीचा परिणाम या काळामध्ये बघायला भेटणार आहे. मात्र कोणत्याही व्यवहारामध्ये तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवू नका. लिखित करार तपासा. आर्थिक व्यवहारांमध्ये तुम्ही पारदर्शकता ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांसाठी. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करता यांनी एक दुसऱ्यांच्या संबंधाने ज्या कुठल्याही अटी नियम असतील यामध्ये स्पष्टता ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. व्यवसायात संधी महत्त्वाची असते, पण योग्य वेळी घेतलेला निर्णय त्याहूनही अधिक महत्त्वाचा असतो आणि या सर्व गोष्टींची जाणीव धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. आर्थिक स्थितीच्या बाबतीत हा महिना अत्यंत सावध आणि आशावादाचा ठरू शकतो, कारण की या काळामध्ये अष्टम स्थानातील उच्च राशीचे गुरु भगवान अनपेक्षित लाभाचे संकेत तुम्हाला देत आहे. या काळामध्ये तुमचे गुंतलेले पैसे परत मिळतील. वारसा किंवा कौटुंबिक संपत्ती संबंधित विषय तुमचे पुढे जाऊ शकतात. बचत वाढेल. अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत देखील या काळामध्ये तयार होणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अचानक खर्च वाढू शकतो. आरोग्य किंवा घरगुती चर्चा देखील संभावत आहे. मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तुम्ही तज्ज्ञाचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे या काळामध्ये तुम्ही बचत वाढवा, अनावश्यक खर्च टाळा, कर्जाचे योग्य नियोजन करा आणि आर्थिक कागदपत्रे सुरक्षित ठेवा. या काळामध्ये उत्पन्न वाढणे ही प्रगती असते, पण संपत्ती टिकवणे ही शहाणपण देखील असते आणि या सर्व गोष्टींची जाणीव धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांना जुलै 2026 मध्ये बघायला भेटणार आहे. प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवन या काळामध्ये महिन्याच्या सुरुवातीला सप्तम स्थानातील सूर्य आणि बुधाची प्रभाव अत्यंत नातेसंबंधांवर विशेष महत्त्व देत आहे. अविवाहित व्यक्तींसाठी नवीन ओळख निर्माण होऊ शकते. विवाहाच्या चर्चेला गती मिळू शकते. मनातील भावना व्यक्त करण्याची संधी तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते. जुने संबंध तुमच्या पुन्हा संपर्कात या काळामध्ये येऊ शकतात आणि विवाहितांसाठी हा काळ जोडीदाराचा संवाद तुमचा वाढेल. भविष्य संबंधात सर्वात महत्त्वाची चर्चा होऊ शकते आणि आर्थिक
आणि कौटुंबिक नियोजन देखील या काळामध्ये तुमचे एकत्रितपणे येऊ शकते. पण सर्वात महत्त्वाचे सप्तम स्थानातील सूर्यबुध तुम्हाला कुठेतरी अहंकार निर्माण करतील. तो अहंकार टाळणे गरजेचं आहे. गैरसमज वाढू देऊ नका, तो वाढण्यात चान्सेस दिसत आहे. लहान विषयांवरती वाद देखील होऊ शकते, तर ते वाद टाळणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांसाठी. प्रेम टिकवण्यासाठी शब्दापेक्षा विश्वास आणि अधिक महत्त्वाचा असतो. या सर्व गोष्टींची जाणीव तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे. कुटुंब आणि सामाजिक जीवनाच्या बाबतीत जर विचार करायचे झाले तर चतुर्थ स्थानातील शनी भगवान आणि अष्टम स्थानातील गुरु भगवान यामुळे कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचे विषय देखील या काळामध्ये समोर येऊ शकतात. घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. मालमत्ता वाहन विषयक चर्चा समोर येऊ शकते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला लाभदायक ठरू शकते. सामाजिक क्षेत्रात जर बघायला गेलं तर नवीन ओळखा वाढणार, नवीन ओळख होणार आहे, पदप्रतिष्ठा वाढणार आहे, प्रभावशाली व्यक्ती तुमच्या संपर्कात येऊ शकते. धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही सर्व बाजूने या काळामध्ये सहभागी होणार आहे. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ किंवा हा महिना अत्यंत प्रयत्नांना दिशा ठरणारा ठरणार आहे. कारण की तृतीय स्थानातील राहू आणि अष्टम स्थानातील गुरु भगवंताचा शुभ प्रभाव अभ्यासामध्ये अत्यंत प्रगतीचे संकेत देत आहे. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये तुमची सुधारणा दिसून येत आहे. संशोधन आणि उच्च शिक्षण क्षेत्रात तुम्हाला सर्व बाजूने लाभ मिळत आहे. परदेशी शिक्षणासाठी तुम्हाला प्रयत्न करण्याचे चांगले संदेश या काळामध्ये बघायला भेटणार आहे धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांना. पण या काळामध्ये तुम्हाला एकाग्रता टिकवणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. वेळेचे नियोजन, मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा. ज्ञानाची शक्ती मोठी असते, पण त्या ज्ञानाचे सातत्याने उपयोग करणारा विद्यार्थीच यशस्वी ठरतो. आणि या गोष्टींची तुम्ही वारंवार जाणीव ठेवली पाहिजे धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांसाठी. संततीच्या बाबतीत जर बोलायचे झाले तर चतुर्थ स्थानातील शनी भगवान आणि अष्टम स्थानातील गुरु भगवान संतती विषयक विषयांमध्ये तुम्हाला स्थैर्य निर्माण करून देत आहे. या काळामध्ये संततीच्या बाबतीत तुम्हाला कुठेतरी प्रगती बघायला भेटणार आहे. पालक म्हणून तुमच्या कुठेतरी या काळामध्ये जबाबदाऱ्या वाढणार आहे. आणि जे कोणी लोक राजकीय क्षेत्रात किंवा सार्वजनिक क्षेत्रात काम करत आहात त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण की लोकांमध्ये तुमची ओळख वाढू शकते, जबाबदाऱ्या वाढू शकतात. वरिष्ठ किंवा प्रभावशाली व्यक्तीचे तुम्हाला या काळामध्ये सहकार्य बघायला भेटणार आहे. परदेशाचा संबंधाने देखील कुठेतरी प्रवास योग या काळामध्ये बघायला भेटत आहे. कारण की अष्टम स्थानातील गुरु भगवान आणि पराक्रमातील राहू या काळामध्ये बाहेरच्या देशातील किंवा परदेश विषयक हालचाली तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रभाव देत आहे. दूरच्या प्रवासाचे योग निर्माण होत आहे. परदेशातील संपर्कात तुम्हाला लाभदायक परिणाम या काळामध्ये बघायला भेटत आहे. परदेशी शिक्षणासाठी तुम्हाला सर्व बाजूनी प्रयत्न यश या काळामध्ये बघायला भेटणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सुरुवातीला आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण की षष्ठ स्थानातील मंगळ भगवान, अष्टम स्थानातील गुरु भगवंताची ग्रहस्थितीमुळे विशेष करून या काळामध्ये पचन संस्थेच्या संबंधाने त्रास होईल. यकृत, छाती, मानसिक ताण आणि झोपेच्या संबंधाने या गोष्टींच्या बाबतीत त्रास होणार आहे. या काळामध्ये तुम्ही संतुलित आहार घ्या, वेळेवरती झोपा. राग आणि तणावावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. या काळामध्ये आरोग्य हा जीवनाचा पाया आहे. पाया मजबूत असेल तरच उंच इमारत उभा राहू शकते. आणि या सर्व गोष्टींची जाणीव तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांसाठी. विशेष म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने ध्यानधारणेमध्ये तुमचा या काळामध्ये रस वाढणार आहे. मंत्रजा प्रभावी पद्धतीने सिद्ध होऊ शकतात या काळामध्ये. धार्मिक साहित्य वाचण्याची आवड तुम्हाला या काळामध्ये वाढणार आहे. विशेष म्हणजे कालपुरुष आणि अष्टमातील गुरु खूप जास्त प्रभावशाली आध्यात्मिक दृष्टीने मांडलेले आहे. धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांसाठी काही महत्त्वाचे कालशास्त्राने काही उपाय दिलेले आहेत की या महिन्यामध्ये जुलै 2026 मध्ये काही चुकीच्या गोष्टी किंवा नकारात्मक गोष्टी तुमच्या संबंधाने घडू नये त्यासाठी प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णूचे आणि देवगुरु बृहस्पती यांची पूजा करावी. ओम ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरवे नमः या मंत्राचा नियमित स्वरूपाने 108 वेळा श्रद्धापूर्वक जप करणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. पिवळ्या वस्तूचे दान करा. गुरुपौर्णिमेला गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. गायीला तुमच्या वजना एवढा हिरवा चारा देत चला. विशेष म्हणजे दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन ध्यानासाठी वेळ राखून ठेवा आणि श्री विष्णू सहस्रनाम किंवा गुरुचरित्राचे पारायण करत चला. जेणेकरून हा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि पॉवरफुल पद्धतीचा धनुलग्न धनुराशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना धनुराशीच्या किंवा धनुलग्नाच्या जातकांसाठी केवळ घटनांचा महिना नसून जीवनाला नवीन दृष्टी देणारा काळ ठरू शकतो. काही ठिकाणी संयमाची आवश्यकता भासेल तर काही ठिकाणी जुन्या गोष्टी पूर्ण करण्याची संधी या काळामध्ये मिळू शकते. काही क्षेत्रांमध्ये अनपेक्षित लाभ देखील या काळामध्ये मिळू शकतो. विशेष म्हणजे तर काही ठिकाणी नियती तुम्हाला नवीन दिशा देखील या काळामध्ये दाखवू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महिन्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असणार आहे की ज्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास असतो ती व्यक्ती परिस्थिती बदलण्याची वाट पाहत नाही तर स्वतःच्या कृतीने परिस्थिती बदलण्यास सुरुवात करते. ग्रह तुमच्या बाजूने अनेक संकेत देत आहेत. भाग्य तुमच्यासाठी काही नवीन दार उघडण्याची तयारी करत आहेत. आता आवश्यकता आहे ती योग्य कृती, संयम, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवा, गुरुजनांचा आशीर्वाद घ्या आणि आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या दिव्य ज्योतिष या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.
आणि जर तुमची धनुराशी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये धनुराशी राहायला विसरू नका. आणि तुमची कुठली राशी आहे ती देखील आम्हाला नवीन राशीवाल्यांनी आपली राशी देखील कमेंटमध्ये नक्कीच कळवावी. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून नक्कीच सर्व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवरती जॉईन राहा. आजच्यासाठी एवढे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.